नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदाच या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. या ठिकाणी आजचा जो काही व्हिडिओचा टॉपिक आहे एकच आहे टॉपिक, परंतु त्याच्या व्यतिरिक्त अन्य टॉपिक वरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. जसं की महिलांचं जे काही IPL झालंय लेटेस्ट संस्करण दुसऱ्या क्रमांकाचं 2024 मध्ये, याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या मध्ये पाहणार आहोत. सोबत गेल्या वर्षी जे पुरुषांचं आणि महिलांचं IPL झालं 2023 मध्ये त्याच्यावरती रिव्हिजन मारणार आहोत. सोबत पुरुषांचं जे 2024 मध्ये IPL होणार आहे त्याच्यावरती सुद्धा 2-4 प्रश्नावरती आपण रिव्हिजन टाकणार आहोत. तर हे चारी पाची जे काही IPL झालेले आहेत त्याच्या सगळ्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत. 2024 मध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा, 100% पहा या ठिकाणी मी लिहून दाखवतोय, 100% या व्हिडिओ मधील तुम्हाला प्रश्न बघायला भेटणार आहेत. क्लिअर? चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. महिला IPL आणि पुरुष IPL कोणाच्या द्वारे आयोजित केले जातात? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, BCCI. आणि BCCIचा फुल फॉर्म काय? बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, ज्याची स्थापना 1928 ला झाली आणि सध्याचे वर्तमानमधील अध्यक्ष प्रेसिडेंट आहेत रॉजर बिन्नी. गोष्टी समजतात? ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. महिला IPLचे 2024 मधील कितवे संस्करण संपन्न झालेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दुसऱ्या क्रमांकाची आवृत्ती होती, दुसऱ्या क्रमांकाचं संस्करण होतं. मग पहिल्या क्रमांकाचं संस्करण कधी झालं? तर स्वाभाविक आहे, पहिल्या संस्करण झालं या ठिकाणी 2023 मध्ये. पहिलं जे काही संस्करण झालं महिलांचं जे काही IPL होतं त्याचं पहिलं संस्करण झालं 2023 मध्ये, ज्याच्यामध्ये विजेता ठरलं मुंबई इंडियन्स आणि उपविजेता टीम ठरली दिल्ली कॅपिटल्स. एकूण सहभागी संघ किती होते? तर 5 होते आणि याही वर्षी एकूण सहभागी संघ किती आहेत? 5 आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा. महिला प्रीमियर लीग 2024 चा अंतिम सामना कोठे झालेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दिल्ली या ठिकाणी अरुण जेटली स्टेडियम या ठिकाणी शेवटची जी काही फायनल मॅच होती ती संपन्न झालेली आहे. आणि जर तुम्हाला कालावधी संपूर्ण विचारलं तर 23 फेब्रुवारी 2024 ते 17 मार्च 2024 या कालावधीमध्ये या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची वुमन्स प्रीमियर लीगची आवृत्ती संपन्न झालेली आहे. पुढचा प्रश्न. महिला प्रीमियर लीग मध्ये एकूण किती संघांचा समावेश आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, टोटल या ठिकाणी 5 महिलांच्या टीम आहेत. या 5 टीम कोणकोणत्या आहेत? तर पहिली टीम आहे दिल्ली कॅपिटल्स, दुसरी टीम आहे गुजरात जायंट्स, तिसरी टीम आहे मुंबई इंडियन्स, चौथी टीम आहे RCB रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि 5वी टीम आहे UP वॉरियर्स. या गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरायच्या नाहीयेत. ठीक आहे, ही जी काही संध्याकाळी 7:30ची आपण सिरीज सुरू केलेली आहे 2024-25 मध्ये कोणत्याही एक्झामची तुम्ही तयारी करा, अत्यंत महत्त्वाची ही सिरीज आपण संध्याकाळी 7:30 वाजता सुरू केलेली आहे. जसं सकाळची 6 वाजताची सिरीज तुम्ही न चुकता पाहता, याच्यासाठी सुद्धा सेपरेट वही करून तुम्ही ठेवा. एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण कशा प्रकारचे मुद्दे कव्हर केले आहेत? चंद्रयान, भारतरत्न, खेळ आणि खेळाडू, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, अर्थसंकल्प, निर्देशांक, G20, नियुक्त्या, अशा प्रकारचे टॉपिक्स आपण या ठिकाणी कव्हर करत असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 5वा. महिला प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, RCB ने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही दुसरं संस्करण होतं महिला IPLचं ते या ठिकाणी पटकावलेलं आहे. कोणाला हरवून? तर DC ला हरवून, म्हणजेच या ठिकाणी दिल्ली कॅपिटल्सला हरवून. पहिलं संस्करण कोणी जिंकलं? मुंबई इंडियन्सने. कोणाला हरवून? तर त्यांनी सुद्धा DC ला या ठिकाणी हरवलेलं आहे. ठीक आहे. RCBचे जे काही वर्तमानमधील कॅप्टन आहेत त्यांचं नाव काय आहे? स्मृती मंदाना. आणि दिल्ली कॅपिटलच्या या ठिकाणी टीमचे कॅप्टन कोण आहेत? मेग लॅनिंग. ठीक आहे. आणि RCBनं किती विकेट्स हा सामना जिंकला आहे? तर 8 विकेट्सने या ठिकाणी IPL जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न. महिला प्रीमियर लीग 2024 चा जो काही मॉस्कोट आहे, शुभंकर आहे, तो काय आहे? तर पर्याय क्रमांक सी, शक्ती असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7वा महत्त्वाचा प्रश्न आहे. 7वा 8वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा. महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये
ऑरेंज कॅप कोणी जिंकलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एलिस पेरी, जे की RCB या संघाकडून खेळतात. त्यांना या ठिकाणी महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये ऑरेंज कॅप त्यांनी जिंकलेला आहे. आणि पुढचा प्रश्न लिहून घ्या 8व्या नंबरचा, महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये पर्पल कॅप कोणी जिंकलेला आहे? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, श्रेयंका पाटील या सुद्धा RCB टीमकडून खेळतात. त्यांनी या ठिकाणी पर्पल कॅप जिंकलेला आहे. आता कन्फ्युजन आहे थोडंसं दूर करतो. हे जे काही ऑरेंज कॅप असतात हे कोणाला दिलं जातं? तर एखाद्या पर्टिक्युलर या ठिकाणी टोटल जे काही मॅचेस होतात किंवा या ठिकाणी टुर्नामेंट होते त्याच्यामध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅपने सन्मानित केलं जातं. तर या ठिकाणी ऑरेंज कॅप कोणाला मिळाली? एलिस पेरी यांना. त्यांनी जवळपास टोटल सगळ्यात जास्त 347 या ठिकाणी धावा काढलेल्या आहेत. मग याच्याच उलट पर्पल कॅप ही कोणासाठी दिली जाते? तर एखाद्या पर्टिक्युलर टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक या ठिकाणी विकेट्स कोणी घेतलेल्या आहेत त्या खेळाडूला या ठिकाणी पर्पल कॅप दिली जाते. मग श्रेयंका पाटील ज्या की RCBच्या आहेत, त्यांनी महिला प्रीमियर लीग दुसऱ्या आवृत्तीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. किती घेतल्या आहेत? तर 13 विकेट्स घेतलेल्या आहेत. गोष्टी समजल्या? ठीक आहे. ऑरेंज कॅप आहे एलिस पेरी यांच्याकडे आणि पर्पल कॅप आहे श्रेयंका पाटील यांच्याकडे. दोन्हीही महिला खेळाडू RCB संघाला बिलॉंग करतात. पुढचा प्रश्न, या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत WIPL बद्दल, याच्यावरती नजर टाकून व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि लिहून घ्या. टीव्ही ब्रॉडकास्टर कोणासोबत आहे? तर स्पोर्ट्स 18 सोबत. डिजिटल ब्रॉडकास्टर पार्टनर कोण आहे? तर जिओ सिनेमा. स्पोर्ट्स 18ला या ठिकाणी कोणी विकत घेतलेला आहे? तर वायाकॉम 18. आणि वायाकॉम 18 काय आहे? तर या ठिकाणी रिलायन्सची सबसिडियरी आहे. त्याच्यानंतर दिल्ली कॅपिटल्स. दिल्ली कॅपिटलचे कॅप्टन कोण आहेत? मेग लॅनिंग. गुजरात दिग्गजचे कॅप्टन कोण आहेत? बेथ मुनी. मुंबई इंडियन्सचे कॅप्टन कोण आहेत? हरमनप्रीत कौर. RCBचे कॅप्टन कोण आहेत? स्मृती मंधाना. आणि UP वॉरियर्सचे कॅप्टन कोण आहेत? अलिसा हिली. या गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर लिहून घ्या सर्वाधिक 6 कोणी मारले आहेत? तर शैफाली वर्मा यांनी 20 या ठिकाणी 6 मारले आहेत. DCला या ठिकाणी बिलॉंग करतात, म्हणजे DC म्हणजे दिल्ली कॅपिटल्स या टीमला बिलॉंग करतात. सर्वाधिक चौकार कोणी मारले आहेत? तर मेग लॅनिंग 47 चौके मारलेत. हे सुद्धा DCला बिलॉंग करतात. सर्वाधिक अर्धशतक तर मेग लॅनिंग 4 अर्धशतक. सर्वाधिक धावा हरमनप्रीत कौर एका मॅचमध्ये, बरं का, एका मॅचमध्ये सर्वाधिक धावा कोणी काढल्या आहेत? तर मुंबई इंडियन्सच्या या ठिकाणी हरमनप्रीत कौरने काढल्या आहेत 95 धावा. सर्वाधिक विकेट्स तर श्रेयंका पाटील यांनी RCBच्या आहेत 13 या ठिकाणी विकेट्स घेतले आहेत. आणि सर्वाधिक हॅट्रिक, एक हॅट्रिक केली आहे दीप्ती शर्मा, जे की UP वॉरियर्सला या संघाला बिलॉंग करते. याच्यानंतर काही अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे की अवॉर्ड्स आहेत, पुरस्कार आहेत, महिला IPL मध्ये देण्यात आलेले आहेत. लिहून घ्या. विजेता कोण ठरलं? आपण सुरुवातीलाच पाहिलं RCBने. तर या ठिकाणी जे काही विजेती टीम आहे त्यांना या ठिकाणी बक्षीस किती दिलं आहे रक्कम? तर 6 कोटी रुपये. त्याच्यानंतर उपविजेत्याला 3 कोटी, दिल्ली कॅपिटल्स उपविजेता आहे. त्याच्यानंतर हंगामातील उदयोन्मुख खेळाडूला 5 लाख रुपये देण्यात आले, श्रेयंका पाटील जे की RCBच्या आहेत. त्याच्यानंतर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, सर्वात मौल्यवान खेळाडूला 5 लाख रुपये देण्यात आले, दीप्ती शर्मा आहेत, UP वॉरियर्स या टीमला बिलॉंग करतात. ऑरेंज कॅप वालेला 5 लाख रुपये, पर्पल कॅप वालेला 5 लाख रुपये. ऑरेंज कॅप आहे एलिस पेरी RCB कडे आणि पर्पल कॅप आहे श्रेयंका पाटील RCB कडे. त्याच्यानंतर सर्वाधिक षटकारांचा पुरस्कार 5 लाख रुपये, सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट पुरस्कार 5 लाख रुपये, हंगामातील बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट यांना या ठिकाणी 5 लाख रुपये देण्यात आले. ते जिंकला आहे S सजाना यांनी, जे की MIचे प्लेयर आहेत. आणि फेअर प्ले अवॉर्डला 5 लाख रुपये देण्यात आले. हे या ठिकाणी जिंकलेलं आहे RCBने. ठीक आहे. आता हे झालं 2024चे जे काही महिलांचं IPL झालं त्याच्यावरती. आता जसं की तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं 2023चं जे पुरुषांचं IPL झालं आणि 2023 मध्ये महिलांचं IPL झालं, याच्यावरती सुद्धा आपण रिव्हिजन मारणं गरजेचं आहे. लिहून घ्या. 2023चं जे काही IPL झालं ते पुरुषांचं होतं. ते कितव्या क्रमांकाचं संस्करण होतं? तर 16व्या क्रमांकाचं. पहिलं संस्करण कधी झालं? 2008 मध्ये. त्याच्यामध्ये विजेता कोण होता? तर राजस्थान रॉयल्स. आणि उपविजेता कोण होता? तर CSK. 2023चं जे काही एडिशन होतं 16व्या क्रमांकाचं, त्याच्यामध्ये विजेता कोण ठरलं? तर CSK. CSKचं हे विजेतेपद किती होतं? तर 5व्या क्रमांकाचं. उपविजेता कोण ठरलं? तर गुजरात टायटन्स. हे जे काय 2023चं IPL झालं याच्यामध्ये टोटल या ठिकाणी किती जे काय टीम्स होत्या त्या किती होत्या? तर टोटल 10 टीम्स होत्या आणि 10 टीम्समध्ये टोटल या ठिकाणी 74 मॅचेस झाल्या.
झाल्या। या IPL मध्ये सर्वात मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार मिळाला शुभमन गिल यांना, जे की गुजरात टायटन्स या टीमला बिलॉंग करतात। आणि ऑरेंज कॅप होती शुभमन गिलकडे, गुजरात टायटन्सचे आहेत, 890 धावा काढल्या। आणि पर्पल कॅप आहे मोहित शर्माकडे, गुजरात टायटन्सचे आहेत, 28 विकेट्स या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत। हे झालं पुरुषांबद्दल। आता हे जे काय 2023 मध्ये महिलांचं प्रीमियर लीग झालं होतं, महिलांचं IPL झालं होतं, ते तर पहिलं संस्करण होतं, तर त्याच्यावरती सुद्धा रिव्हिजन मारणं गरजेचं आहे। लिहून घ्या मग, पहिलं संस्करण होतं, पहिलं संस्करण झालं 2023 मध्ये। विजेता होता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता होता दिल्ली कॅपिटल्स। या ठिकाणी उपविजेता जो काय आहे दिल्ली कॅपिटल्स, याला या ठिकाणी दुसऱ्या जी काय आवृत्ती झाली महिलांची 2024 मध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा हरवलेलं आहे। सहभागी संघ होते 5 आणि टोटल सामने झाले 22। 2023 चे जे काय वुमनची प्रीमियर लीग झाली, त्याच्यामध्ये ऑरेंज कॅप जिंकला आहे मेग लॅनिंग यांनी, दिल्ली कॅपिटल्सला बिलॉंग करतात, 345 धावा काढलेल्या आहेत। आणि पर्पल कॅप जिंकलेलं होतं हेली मॅथ्यूज यांनी, मुंबई इंडियन्स टीमला बिलॉंग करतात, 16 विकेट्स घेतलेल्या होत्या। हे झालं या ठिकाणी पुरुष आणि महिलांचं जे काही IPL झालं 2023 मध्ये। आता 2024 मध्ये पुरुषांचं IPL होणार आहे, ते कधी होणार आहे तर एक या ठिकाणी पहिली मॅच होणार आहे 22 मार्च 2024 ला। पहिली मॅच कोणादरम्यान आहे तर CSK आणि RCB दरम्यान आहे। याला IPL 17 किंवा टाटा IPL 2024 या नावाने देखील ओळखलं जाणार आहे। टायटल स्पॉन्सर कोणी विकत घेतलंय तर टाटाने विकत घेतलेला आहे। टोटल या ठिकाणी 10 संघ आहेत, 74 मॅचेस होणार आहेत। कोणत्या ठिकाणी पहिली मॅच होणार आहे तर MA चिदंबरम स्टेडियम चेन्नई या ठिकाणी पहिली मॅच ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे। हे जे काय 2024चं इंडियन प्रीमियर लीग आहे पुरुषांचं, याच्यामध्ये मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेयर, सर्वात महागडा खेळाडू कोण आहे तर मिचेल स्टार्क KKR कडून खेळणार आहे। 24.75 कोटी रुपयाला त्यांना बाय केलेला आहे। आणि सर्वात महागडा भारतीय खेळाडू कोणता आहे तर हर्षल पटेल आहे, पंजाब किंग्सने विकत घेतलेला आहे 11.75 कोटी रुपयाला। या सर्व गोष्टी समजल्या। हा जो काही सर्व व्हिडिओ होता तो कशा संदर्भात होता पहा, या ठिकाणी मी तुम्हाला परत एकदा सांगतो। 2023 मध्ये झालेले वुमन्स IPL आणि मेन्सचा IPL म्हणजेच महिलांचा IPL आणि पुरुषांचा IPL याच्यावरती आपण रिव्हिजन मारलं। 2024 मध्ये झालेलं वुमन्सचा IPL म्हणजेच महिलांचा IPL याच्यावरती सुद्धा रिव्हिजन मारलं आहे। आणि होणारं कोणतं आहे तर मेन्सचा IPL, पुरुषांचा IPL, त्याच्यावरती थोडक्यात आपण एकदा ठळक गोष्टीवरती नजर टाकलेली आहे। हा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे तो येणाऱ्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी समजल्या नसतील तर परत एकदा या ठिकाणी व्हिडिओ पाहून घेऊ शकता। शेवटी जाताना एवढंच बोलेल, व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला एक लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना WhatsApp ग्रुपमध्ये, टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ, हे कंटेंट, हा कंटेंटची क्वालिटी कशी आहे ही नक्कीच शेअर करत चला। आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा। शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असाल, चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद। तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया। जसं की 1 जानेवारीला 2 दिवस असतात, जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस। 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस। 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात। 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस। 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस। 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात। 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस। 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस। 11 जानेवारीला 2 दिवस असतात, राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी। 11 ते 17 जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात। 12 जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी। 15 जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस। 16 जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस। 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती। 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस। 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस। 26 जानेवारी 2024 ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत 75 क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो। आणि 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती। क्लिअर? तर लगेच आपण काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया। जसं की 1 फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस। 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस। 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस। 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस। 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस।
11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर? तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर?